कल्याण पूर्वेतील वालुधिनी परिसरात चोरीची एक घटना घडली होती। या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। बंद घराचे कुलूप तोडून जवळपास 12.5 लाखाचा ऐवज लंपास केला होता। सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला। अखेर पोलिसांना यात यश आले। या प्रकरणात घरात चोरी करणारे चोरटे हरिश्चंद्र चौधरी, साजिद शेख आणि प्रीती कदम या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। मध्ये एप्रिल महिन्यामध्ये एक घरफोडीची घटना घडली होती। त्याच्यामुळे जवळजवळ 13 लाखापर्यंतचा मुद्देमाल, त्यामध्ये सोन्या चांदी आणि काही रोख रक्कम त्याच्यामध्ये गेली होती। आपल्या त्याच दिवसापासून आपली टीम जी आहे त्याच्यामध्ये वर्कआउट करत होत्या महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या, आणि तिथले जे डीबी स्टाफ असेल तिथले सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहेत त्यांनी अतिशय त्याच्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण 3 आरोपींना त्याच्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। आणि त्याच्याकडून 7.5 लाखापर्यंत मुद्देमाल, त्या मुद्देमालामध्ये 100 ग्रॅम सोन्याची लगड जप्त केलेली आहे, 1 किलो चांदी जप्त केलेली आहे, त्याच्यामध्ये काही चांदीचे कॉइन्स आहेत, त्यानंतर चांदीच्या विटा आहेत, अशा प्रकारे त्यामुळे आणि काही रोख रक्कम, असा जवळजवळ 7.5 लाखापर्यंतचा मुद्देमाल जो आहे तो मुद्देमाल त्या टीमकडून रिकव्हर केलेला आहे। आणि यातले जे आरोपी आहेत या आरोपीच्यावरती पण यापूर्वी जे काही गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने इतरही गुन्हे त्याच्याकडून आम्हाला उघड होण्याची आमची शक्यता असल्यामुळे त्याचा सुद्धा आम्ही पोलीस रिमांड करून त्यामध्ये तपास सुरू आहे। या टीममध्ये पूर्ण आपला एपीआय भुजबळ आहे, PSI मडके आहे आणि त्यांचे सर्व डीपीचे कर्मचारी, त्यांनी अशी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। हे घरफोडी करत होते रात्रीच्या वेळेस, ज्या वेळेस घरामध्ये कुणी नाही पाळत ठेवून, ज्या घरामध्ये रात्रीच्या वेळेस कुणी नसेल अशा वेळेस ठिकाणी ते घर फोडून दरवाजा वाटे किंवा खिडकी वाटे त्यामुळे प्रवेश करून कपाटामध्ये असलेले किंवा तिजोरीमध्ये असणारे काही सोने किंवा चांदी असेल त्या ठिकाणून ते काढून त्या ठिकाणी चोरी करत होते। अशा प्रकारचा गुन्हा हा एप्रिल महिन्यामध्ये महात्मा फुले पोलीस स्टेशन दाखल होता आणि त्या गुन्ह्यात तपास करत असताना आपल्या टीमला हे यश मिळालेलं आहे। एका आरोपीवरती यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत, बाकीच्या 2 आरोपीचा आम्ही रेकॉर्ड चेक करत आहोत, पण एका आरोपीवरती यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे इतरही ठिकाणी त्याचा त्यांनी इतरही ठिकाणी काही चोऱ्या केल्या का घरफोडी केल्या आहेत का या प्रकारचा तपास सुरू आहे। तर या केसमध्ये याच्यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुष आणि 1 महिला यामध्ये अटक केलेली आहे। महिलेचा रोल जो आता आपल्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे त्यानुसार जो काही मुद्देमाल चोरलेला आहे तो मुद्देमाल पुढे विकण्यामध्ये त्या महिलेचा त्यामध्ये रोल दिसून येत आहे। त्या अनुषंगाने इतरही ठिकाणचे कोणते सोनं त्या ठिकाणी चोरला आणि विकलेला आहे का बाजारामध्ये, त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे। महिलेवरती यापूर्वीचे गुन्हे दाखल नाहीत, त्यातला मेन जो चोरणार आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत, जो घरफोडी करणारा आहे, पण इतरही ठिकाणी काय आमचं काही त्याचं रेकॉर्ड आहे का इतर ठिकाणचं, आम्ही त्याबद्दलची माहिती घेत आहोत।